बऱ्याच दिवसापासून थोडं रिलॅक्स होण्यासाठी, थोडं रिफ्रेशमेंटसाठी आम्ही गोव्याला जायचा प्लॅन करत होतो. बट गोव्याची तिकीट मिळत नव्हती आणि तिथे फार क्राउडेड असणार म्हणून आम्ही दुसरं ठिकाण जस्ट सर्च करत होतो. सर्च करता करता वर्कला ऑप्शन आम्ही डिसाईड केला अँड ट्रस्ट मी, इट वॉज अ ग्रेट ऑप्शन. तिथे आम्ही कॅफे सर्वामध्ये निद्रा कॉटेज बुक केलेलं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. हा थोडा व्ह्यू देते आहे मी तुम्हाला रूमचा. रूम टूर अशी प्रॉपर नाही देते, बट जस्ट ग्लान्स देते आहे. थोडं एक्सपेन्सिव्ह साईडला आहे, बट जस्ट हे बघा, ह्या कॉटेजच्या बाहेर ही अशी थोडीसं म्हणजे जागा सिनरी आहे आणि त्याच्या लगेच बाहेर तुम्हाला पूर्ण समुद्र दिसतो. सो या, इट्स वर्थ इट. म्हणजे जस्ट लुक ॲट द व्ह्यू गाईज. लिटरली म्हणजे आम्ही असं डिसाईड केलेलं की फर्स्ट डेला असं इथे जाऊ तिथे जाऊ, पण आहे ना तिथे एवढं आम्ही रेंगावतो तेवढं सही वाटत होतं ना, की म्हणजे कुठेच जावं असं वाटत नव्हतं. कारण हे इथून असं चाललं की लगेच तुम्हाला समुद्र दिसतो. समुद्र अतिशय क्लीन आहे आणि कॅफे सर्वासुद्धा अतिशय सुंदर ऑप्शन आहे. तिथे खायचे ऑप्शन तुम्हाला फार मिळतील. तिकडची कॉफी पण, कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकार्स आहेत आणि फार छान कॉफी आहे. मला पर्सनली फार आवडल्या. खाण्याचे पण तिथे बरेचसे ऑप्शन आहेत. तिकडचे ते हेल्दी बोल्स आहेत ते मोस्टली फेमस आहेत. सो इफ यू गेट अ चान्स प्लीज तिथे नक्की ट्राय करा. इथे छान बसून समुद्राला बघत तुम्ही तुमची डिश एन्जॉय करू शकता. सो जर तुम्ही वर्कलाला गेलात तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की कॅफे सर्वाला नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या. एक अतिशय सुंदर उत्कृष्ट असा एक्सपिरियन्स आहे. या कॅफे सर्वाच्या इथूनच आहे ना अशा पायऱ्या आहेत खाली या समुद्रावर जायला. समुद्र इकडचे फार क्लीन आहेत, क्राऊड छान आहे. लिटरली लोक इट्स लाईक यू गाईज एन्जॉय बाय युअरसेल्फ. तुम्ही तुमचा एन्जॉय करा, आम्ही आमचा एन्जॉय करतो. छान वाटतं असं खरोखर रिलॅक्स. ह्या पायऱ्या मी म्हणत होती. सो ह्या असा बेसिकली ना तुम्हाला उतरून खाली याव्या लागतात. बीचला कनेक्टेड आहे आणि तिकडनंच मग वर सोडून तुम्ही लगेच त्या कॅफे सर्वाला जाऊ शकता. सो या, जर तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की कॅफे सर्वाला भेट द्या. जर अजून चान्स मिळाला तर तुम्ही तिकडचे कॉटेज पण बुक करू शकता. हा रात्रीचा व्ह्यू आहे. सुंदर, अतिशय सुंदर असा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. तुम्हाला स्वतःला असं परत परत तिथे जावं असं वाटेल. आणि का ॲक्च्युअलमध्ये त्या साईडला म्हणजे केरला साईडला गॉड्स ओन कंट्री असं म्हणतात, हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही. तिकडच्या लोकल्सने पण ते सगळं नेचरने त्यांना जे भरभरून सौंदर्य दिलं आहे ते त्यांनी जपलं आहे. टुरिस्ट लोकं थोडंसं म्हणजे आपण, टुरिस्ट म्हणजे आपण स्वतः मी म्हणते आहे, थोडंसं इथे तिथे